सणाच्या बाहेर ही स्पर्धा एकंदरीत 132 देशांमध्ये प्रसारित केली जाते, त्यामुळे विनंती असेल आपल्या प्रत्येक खेळाडूची नावं आमच्यापर्यंत पोहोचली पाहिजेत. धन्यवाद. मी स्पोर्ट्स समालोचक कॉमेंटेटर सुपेश कामतेकर, त्याचबरोबर माझे साथी समालोचक अभिषेक पाटीलजी सलग 2 दिवस बहुत्वपूर्ण कामगिरी या मैदानामध्ये करताना आपण पाहिलात. त्याचबरोबर आमचे ऑफिशियल्स पंच, त्याचबरोबर क्रिकेटचे महापंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते संपूर्ण पॅनल सन्माननीय श्री युवराजी भालेराव अँड टीम संपूर्ण मुंबईमध्ये 2 दिवस या स्पर्धेवरती लक्ष केंद्रित करून होते. जाऊया आपण पहिल्या षटकाकडे. पहिलं षटक क्रमांक 1 घेऊन आलेत गोलंदाज. कुठल्या टीमचे आहेत सर? बॉलरचे कोण आहेत? बॉलर सर 1 मिनिट थांबा. बॉलरचा प्रतिनिधी अजूनही आमच्यापर्यंत आले नाही आहेत. विनंती आहे. काय नाव आहे? प्रसाद आणि पांडुरंग 2 पहिली पेयर पाहायला मिळते. टीम विलेपार्ले या संघाच्या माध्यमातून दुसऱ्या फेरीचा सामना प्रसाद आणि जितू ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेला सुरुवात करायची सर. पहिला चेंडू घेऊन येतोय गोलंदाज ओव्हर द विकेटनी. बरोबर 9:56 पहिला बॉल टाकला जातोय विकेटवरती. माझ्या बरोबर स्कोरिंगच्या माध्यमातून देखील माझे मित्र पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 1 साठी अरुण आपल्याला पाहायला मिळत आहेत. येत आहेत राऊंड द विकेटने मारा करतील. पहिला आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि या स्पर्धेचा आपण आनंद घेऊया. सारस्वत बँकेने पुरस्कृत केलेली माधव मंत्री T20 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. पहिलाच बॉल फुलटॉसला वसूल केलाय. बॉलला पाठवलंय सरळ सीमा रेषा पार. पहिला षटका ठोकला गेलाय. अप्रथम फलंदाजी पाहायला मिळते आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे कालच्या दिवसापासून एकंदरीत 65 संघ दाखल झाले होते आणि या 65 संघामधून कालच्या दिवसापासून पहिल्यांदा समोरच्या दिशेने 6 मारणारा पहिला खेळाडू ठरला. एकदा जोरदार टाळ्या त्या खेळाडूसाठी झाल्या पाहिजेत. पुन्हा एकदा बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. थोडासा बॉल जर पाहिला ऑफ स्टंप यष्ट्यांच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झालाय. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय. पहिला बॉल होता फुलर लेनला प्रॉपर टायमिंग केलं आणि समोरच्या दिशेने अप्रतिम षटकार ठोकण्यात आला. आजच्या दिवसातील तिसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय सेकंड मॅच मध्ये. महत्वपूर्ण स्पर्धा पाहायला मिळते. त्याचप्रमाणे आपण जर टर्फमध्ये गेला तर आजच्या दिवसामध्ये आमच्या सारस्वत बँकेचे सर्व महिला कर्मचारी त्यांच्यासाठी देखील क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सर्व महिला कर्मचारी आपण टर्फमध्ये जायचं आहे. तिकडे अंपर्स आमचे ऑफिशियल्स असतील, आमचे स्कोरर्स असतील आणि लगेच आपल्या स्पर्धेला आपण सुरुवात करायची आहे. जाऊया आपण लाल मातीच्या खेळाकडे अर्थातच क्रिकेटकडे. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. काय बॉल टाकला जातोय. कॉपी पेस्ट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू जरूर सुटला होता हातातून. फुलर लेनचा बॉल होता परंतु बॅट्समनने संधी सोडली नाहीये. परंतु इथे गोलंदाजाला दाद द्यावी लागेल, शाबासकी द्यावी लागेल, कारण की सलग 2 चेंडू त्याने ऑफ स्टंप म्हणजेच बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि दोन्ही चेंडू सलग 2 निर्धाव पाहायला मिळतात. कमबॅक म्हटलं जातं ह्याला आणि हे कमबॅक अप्रतिम पाहायला मिळत आहे. जाऊया बॉल क्रमांक 4 कडे. पुन्हा सुंदर चेंडू. काय बॉल टाकलाय. वा 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 वा. बॉलर अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती षटकार लागल्यानंतर एखादा गोलंदाज थोडासा घाबरतो, प्रेशर येतो, घाम फुटतो, परंतु या गोलंदाजांनी दाखवून दिलंय तो बॉल माझा चुकीचा पडला होता सर, परंतु इथे उर्वरित जे मी 3 बॉल टाकलेत ही माझी खरी गोलंदाजी आहे आणि हे गोलंदाज दाखवून देतोय. पहिल्या षटकामध्ये शेवटचा बॉल. धावसंख्या 6. नो लॉस टीम विलेपार्ले. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू समोरच्या दिशेने. पाहूया झेल होईल का. आणि इथे जर पाहिला 1 बाउन्स बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आजच्या दिवसामध्ये आलेला हा अप्रतिम चौकार पाहायला मिळतोय. मॅच क्रमांक 2 मध्ये म्हणजे 57-58 मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. हरकत नाहीये. गोलंदाज आपण अप्रथम गोलंदाजी केलात, जरूर झेल सुटली, परंतु इथे जर पाहिलं टीम विलेपार्ले या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 या धावसंख्येवरती बिनबाद. गोलंदाजचं नाव सांगा प्लीज. बॉलर्स नेम. बॉलरचं नाव सांगा प्लीज. बॉलर्स नेम. कारण की सर्व अपडेट्स आपल्या क्रिक हिरो ॲप्लिकेशनवरती केली जाते. त्याची संपूर्ण क्रिकेटचा स्कोरिंग अप्रतिम तंतोतंत आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. बॉलरचं नाव भावेश. धन्यवाद.
षटक क्रमांक 2 साठी भावेश दाखल झालेत. ओव्हर द विकेटने मारा करतील. अर्थातच पाहूया 10-15 पावलांचा रनअप पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल दिशाहीन गोलंदाजी होती, त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. बॉल जर पाहिला 1 बाउन्स माझ्या मते जाईल. हो येस सर, इथे बाउंड्री पाहायला मिळते. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मारलेला फटका, कारण की तिथे क्षेत्ररक्षक नाही आहेत, त्यांना डीप मध्ये ठेवलेला आहे, परंतु त्याचा पुरेपूर फायदा घेतला विलेपार्लेच्या संघाने आणि या खराब चेंडूला खराब जागेवरती पाठवून दिलंय. ते म्हणजे 4 धावा इथं प्राप्त करण्यात आलेल्या आहेत. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती जाऊन पोहोचली ती बिनबाद टीम विलेपार्ले या संघाची 10 ही धावसंख्या 14 ही धावसंख्या पाहायला मिळते. माफ करा, आजच्या दिवसामध्ये अंतिम फेरीचा सामना ठीक 7 वाजता आपल्याला इथं पूर्ण करायचा आहे. संपूर्ण आमच्या बँकेचे अधिकारी, वरिष्ठ अधिकारी हे देखील या स्पर्धेला उपस्थित असतील. पुन्हा आपटलेला चेंडू, पुन्हा चेंडूला पूल केलं. पूल सक्सेसफुल झालाय का? हो येस, इथं चेंडू सक्सेसफुल झालाय. बॉल पुन्हा गेला 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक सलग दुसरा चौका ठोकलाय. विलेपार्ले ऑन फायर पाहायला मिळतात. बॅटर जर पाहिले अतिशय अप्रतिम फलंदाजी करताना पाहायला मिळतात. अर्थातच बॅटर जितू शिंदे यांच्या बॅटमधून अप्रतिम 2 चौकार बॅक टू बॅक पाहायला मिळालेत. छोटा पॅकेट बडा धमाका इथे पाहायला मिळत आहेत. संधी सोडत नाहीये. खराब चेंडूला चांगल्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ही संधी सोडणार नाहीयेत. इथे कुठेतरी आता कानमंत्र दिले जात आहेत की गोलंदाजी कुठल्या साईडवरती करायची आहे, कुठे टप्पा तुम्हाला टाकायचा आहे. अशीच गोलंदाजी जर आपण करत राहिलात तर नक्कीच येणाऱ्या या 3 बॉलवरती देखील जितू शिंदे हे मात्र चौकार नाही तर षटकार ठोकतील. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी, डाऊन द लेग साइड बॉल पाहायला मिळतोय. पंचांनी मात्र इथे आजच्या दिवसातील अभिषेक पाटील पहिला नो इथे डिक्लेअर करण्यात आलेला आहे आणि नो केल्या केल्या इथे जर पहिला फ्रीडचा देखील आता सामना करावा लागेल गोलंदाजाला, कारण की आता फलंदाजाकडे संधी निर्माण झाली आहे. फलंदाज देखील आता 2 चौकार मारलेत. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 9 धावा इथे प्राप्त केल्यात. फ्रीडचा बॉलला मात्र पुन्हा पुल करण्याचा प्रयत्न होता. इथे पाहूया पंच आमच्या दिशेने वळतील. या सकाळच्या सत्रामध्ये टायटॅनिक पोस्ट देतील आणि या वाईड बॉल देखील घोषित करतील. महत्वपूर्ण अजूनही जर पाहिलं पॉवर प्ले ऑन आहे आणि या पॉवर प्लेला पाहूया जितू शिंदे. हो येस, इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यष्टरक्षकाच्या डोक्यावरनं बॉल गेला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव देखील घेतली जाईल. हो येस, इथे धाव थांबण्याचं काम करत नाहीयेत विलेपार्लेचे खेळाडू. पहिली जोडी जर आघाडीची पाहिली तर प्रसाद आणि जितू शिंदे हे पाहायला मिळतात. तर षटक क्रमांक 2 साठी भावेश यांना मात्र इथं पाचारण करण्यात आलं. भावेश थोडेसे महागडे ठरलेत. बॉल जर पाहिले आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉल मात्र शिल्लक आहेत. इथे मात्र 1 गेला तर दुसरा देखील मारतोय. पाहूया बॉल जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे मात्र अप्रतिम झेल घेताना पाहायला मिळते आणि पहिला धक्का बसतो विलेपार्ले या संघाला. डबल डिजिट क्रमांक 22 या धावसंख्येवरती पहिला धक्का पाहायला जर गेलं. जितू यांची खेळी मात्र समाप्त झाली आहे. त्यांची जागा घेण्यासाठी बॅटर मैदानात दाखल होत आहे. त्यांचं नाव अद्याप आमच्यापर्यंत पोहोचलं नाहीये. त्यांनाही आपल्याला पाहायला मिळत आहेत. विलेपार्ले ब्रांचचे खेळाडू आहेत, सारस्वत बँकेचे खेळाडू आहेत, कर्मचारी आहेत. आज मात्र 365 दिवसामधील 2 दिवस तुम्ही फक्त काढा तर 263 दिवस तुम्ही बँकेची कामं करता, परंतु हे 2 दिवस तुमच्यासाठी मात्र बहुमूल्य ठरणार आहेत. कारण की खेळ महोत्सव आहे. खेळाचा मोठा इथे आयोजन करण्यात आलेलं आहे. क्रिकेटच नव्हे तर क्रिकेटच्या बाहेरचे देखील कॅरम असेल, बरेचसे खेळ आहेत, बुद्धिबळ चेस, बरेचसे खेळ आहेत, ते तुमच्यासाठी आयोजन कमिटीने आयोजित केलेले आहेत. डावखोरे बॅटर आहेत, घातकी ठरले जातात. पुन्हा एकदा बॉल जर पाहिला पंच आमच्या जवळ वळलेत. 1 धाव 22 या स्वरूपामध्ये पाहायला मिळते. हो इथे पाहूया पंच दंडित करतील. होय तिथे एक्स्ट्रा एक अतिरिक्त धाव फलकावरती जोडली गेली आहे. 2 धावा इथे जोडल्या जात आहेत. त्याचबरोबर आम्हाला एक अशी सूचना आलेली आहे. पुन्हा समोर बॉल मारलेला, समोर फटका. खेळाडू आहेत, जेल घेतील का? नोमॅन्स लँड मध्ये बॉल ट्रायबल होतोय. थोडेसे थांबलेत, परंतु इथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आणि एक विनंती आहे आयोजन कमिटीच्या माध्यमातून, कारण की ह्या संपूर्ण आणि त्या पाहूया घाई गडबड झाली आणि इथे रनआउट झालेले आहेत. माझ्या मते ओपनिंग पेअर आलेले, दोन्ही जोडी बॅक टू बॅक आता पॅव्हेलियनच्या दिशेने गेलेली आहे. खराब चुकीची कॉलिंग पाहायला मिळाली आणि इथे धाव बाद झालेत, कारण की त्यांच्या बॅटमधून षटकार चौकार येत होते. थोडेसे नाराज दिसत आहेत, परंतु आपण घाई केलात. म्हटलं जातं ना, अति घाई संकटात नाही. आपण कुठल्याही हायवेवरती जा, मुंबईचे हायवे तुम्ही ज्यावेळेस क्रॉस कराल त्यावेळी ती प्रत्येक महाराष्ट्र PWDने लावलेले बोर्ड लावलेले असतात. त्या बोर्डवरती लिहिलेलं असतं की अति घाई संकटात नाही.
त्याचबरोबर दोन्ही संघांना आम्ही विनंती करतोय सर आपण देखील लक्ष ठेवा 20 मिनिटाचाच फक्त अवधी आहे 20 मिनिटाच्या आतमध्ये पहिली इनिंग कंप्लीट झाली पाहिजे अन्यथा जो संघ डिले करेल लेट करेल त्या संघाला 5 धावांना पॅनलाइज केलं जाईल याची खबरदारी घ्यावी शिस्तबद्ध स्पर्धा आहे आणि या शिस्तीचं पालन तुम्हाला करावे लागेल चला गोलंदाजाचं नाव सांगा प्लीज बॉलर्स नेम मिहिर धन्यवाद गोलंदाज झालेत मिहिर षटक क्रमांक 3 वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी मिहिर इथं दाखल झालेत पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल होता पॉईंटच्या डिझाईनमध्ये बॉलला कट केले तिथे खेळाडू तैनात आहेत परंतु इथे एक धाव प्राप्त केली जाते त्याचबरोबर ज्या खेळाडूंच्या मॅचेस आहेत जे संघ इथे दाखल झालेत त्या सर्व संघांच्या कर्णधाराला विनंती असेल की फक्त सुर्वे सरांकडे फक्त कर्णधार येईल संपूर्ण टीम घेऊन आपण डगआउटमध्ये येऊ नका ही विनंती असेल पॅव्हेलियनला तुम्ही येऊ नका अशी विनंती करण्यात आलेली आहे आणि डगआउटमध्ये जर पाहिलं फक्त आयोजन कमिटी समालोचन कक्षातले खेळाडू समालोचन करणारे आमचे मान्यवर तसेच आमचे ऑफिशियल्स पंच यांनाच फक्त बसण्यासाठी मुभा आहे अतिरिक्त कुठलेही खेळाडू या डगआउटमध्ये बसणार नाहीयेत याची आपण खबरदारी घ्यावी धन्यवाद पुन्हा आपण जाऊया मैदानाकडे महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळते षटक क्रमांक 3 साठी मिहिर इथं दाखल झालेत आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे फटकेबाजी करण्याचा विलेपार्ले हा संघ प्रयत्न करतोय परंतु उंची गाठतायत लांबी गाठत नाहीयेत लांबी गाठावी लागेल तर तुम्हाला 6 धावा मिळतील उंची गाठलात तर बॉल मैदानामध्ये राहील आणि तुम्हाला झेलबाद व्हावे लागेल धावसंख्या धावफलकावरती जर पाहिले आतापर्यंत 29 पाहायला मिळते 2 विकेट आजच्या दिवसातील हायेस्ट धावसंख्या पाहायला मिळते पुन्हा एकदा जर पाहिला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मात्र बॅट फिरवली दिशा दिली एक धाव कंप्लीट केली गेली दुसऱ्यासाठी कॉलिंग करण्यात आले आणि दुसरी धाव देखील कंप्लीट करता करता अंपायर्स काय डिसिजन देतील ते देखील पाहूया सुंदर आणि बिटवीन द विकेट सुद्धा पाहायला मिळते 2 धावा खात्यामध्ये ऍड होतील विलेपार्ले या संघाच्या धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळतोय धावसंख्या वाऱ्याच्या वेगासारखी पुढे सरकली आहे धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 31-31 धावसंख्या पाहायला मिळते टीम विलेपार्ले या संघाची आतापर्यंत 4 बॉलचा सामना झालाय 5 धावा 3 बॉलचा सामना झालाय आतापर्यंत 5 धावा मात्र इथं मिहिर सारख्या गोलंदाजांनी खर्ची केलेल्या आहेत पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बॉलने उसळी घेतली अपील केलं जातं पाहूया पंच निर्णय काय देतील हो येस इथे पंच इंटरेस्टेड नाही आहेत बॉलर आपण यायचं पुन्हा पॉपिंग क्रीजवरती पुन्हा गोलंदाजीला सुरुवात करायची आहे विकेट्स असली असती कारण की मुंबई महाराष्ट्रातले पॅनलचे पंच आहेत प्रामुख्याने ज्यांनी अनेक लेदर स्पर्धा असतील टेनिस बॉल स्पर्धा असतील बॉक्स अंडरआर्म स्पर्धा असतील त्या त्यांनी गाजवल्यात म्हणून त्यांच्याकडे शिस्तबद्ध पंच म्हणून पाहिलं जातं प्रत्येक निर्णय तुम्हाला त्याचं शासन दिलं जाईल ठरवलं जाईल आणि प्रॉपरली तुम्हाला सांगितलं जाईल विकेट आहे की नाही पुढे आलेत मारलाय समोरच्या दिशेने बॉल लॉंग ऑफला खेळाडू तैनात आहेत फेकी करतील तत्पूर्वी जर पाहिलं 2 धावा कंप्लीट केल्या जातील पळतायत धावतायत आणि ते पुन्हा 2 धावा कंप्लीट केल्या जातील धावसंख्येत बदल होतोय षटक क्रमांक 3 ची समाप्ती होते धावसंख्या झाली आहे डबल डिजिट 33 धावसंख्या विलेपार्ले या संघाची अजूनही शेवटचं षटक आहे सर बसायचं आहे 15 नाही तर पहिली मॅच ही 4 षटकांची आहे 20 चेंडू टाकले जातील दुसरा सामना असेल तो फक्त 15 बॉलचा असेल याच्याकडे देखील आपण खबरदारी घ्यायची आहे धन्यवाद सर आपण बसायचं आहे उद्या नक्की सर्वांना कामाला जायचं आहे त्याच वेळेमध्ये कारण की हे महत्त्वाचे 2 दिवस आहे जगून घ्या खेळून घ्या थोडंसं लागलं तरी चालेल हरकत नाही आहे कारण की वर्षात तुम्हाला फक्त 2 दिवस मिळत असेल आम्हाला असं वाटतंय खेळण्यासाठी आणि महत्त्वपूर्ण निर्णय आपल्या युनियनचा की आणि आपले वरिष्ठ अधिकारी आहेत आपले अर्थातच चेअरमॅन साहेब आहेत ठाकूर साहेब त्यांच्या माध्यमातून जो तुम्हाला दिलेला निर्णय तो अतिशय महत्त्वपूर्ण ठरताना आम्ही पाहायला मिळतोय कारण की पुरुषच नाही तर महिला कर्मचारी देखील आज दाखल झाले स्पर्धा खेळण्यासाठी संपूर्ण शिस्तबद्ध संपूर्ण व्यवस्था आमच्या आयोजन कमिटी आमची संपूर्ण सुर्वे साहेबांची टीम असेल त्यांनी अतिशय तुमच्यासाठी बहुमूल्य कामगिरी केली आहे गोलंदाजाचं नाव आमच्याबद्दल पोचलं नाहीये अमित धन्यवाद अमित आलेत गोलंदाजीसाठी आणि आता मात्र तयारी करतायत ज्यांना क्रिकेटचे महापंच महाराष्ट्राचे समजले जातात युवराजजी भालेराव आता त्यांची जागा घेतील कालच्या दिवसापासून ते सगळं जरूर आमच्याकडे निरीक्षणाचं काम पाहत होते परंतु आता मोठी जबाबदारी खांद्यावरती पडलेली आहे जातील महिलांचे क्रिकेटचे सामने चालू होतील तिकडे पंच म्हणून त्यांची प्रमुखांची भूमिका असेल तोपर्यंत जाऊया आपण पहिल्याच बॉलवरती इथं चौका ठोकला गेलाय पॉइंट रिझन मध्ये आल्या 4 धावा धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 37 ही धावसंख्या पाहायला मिळते सदतीस धावसंख्या पाहायला मिळते गोलंदाजीसाठी जर पाहिलं अमित इथे दाखल झाले डावखुरे फलंदाज आहेत पुन्हा घुसून मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रायबल होईल एक धाव कंप्लीट केली जाते बॉलवरती खेळाडू तैनात
आणि ते एक धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावाने धावसंख्या जर पाहिली जाऊन पोहोचते ती म्हणजे 38 धावसंख्या पाहायला मिळते. शेवटचं षटक आहे, निर्णायक षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. या षटकामध्ये जितकी मोठी फटकेबाजी करावी लागेल तितकी फलंदाजाला करावी लागेल, कारण की इथं पूर्ण तुम्हाला बोनस आहे, सूट आहे, तुम्हाला लायसन्स दिलेलं आहे की या 3 बॉलवरती एखादा षटकार चौकार जर आला तर नक्कीच त्यामध्ये स्कोअरची बढोतरी होणार आहे. स्कोअर वाऱ्याच्या वेगासारखा पुढे सरकणार आहे. जाऊया पुन्हा उर्वरित 3 बॉलकडे. गोलंदाज अमित आणि दोन्ही बॅटर्स विलेपार्लेचे पुढे आले, शफल झालेत, बॅकवर्डला बॉलला फेकून दिलंय. खेळाडू आहेत परंतु बॉल त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाहीये, परंतु इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील. फेकी येईल तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या जर पाहिली विलेपार्ले या संघाची पाहायला मिळते अर्थातच 40. 2 लॉस झालेत, 2 विकेट गेल्यात पॅव्हिलियनच्या दिशेने. महत्त्वाची जोडी, आघाडीची जोडी महत्त्वाची पॅव्हिलियनच्या दिशेने परतताना आपण पाहिली आहे. इथे मात्र 2 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक. पुन्हा आपटलेला चेंडू, शॉर्ट बॉलला पुल केलाय. खेळाडू आहेत, 1 बाउन्स बॉल, कॅच पकडतील का? हो, येस. इथं अप्रतिम झेल पाहायला मिळते आणि इथं विकेट तर नक्कीच अमित सर आहेत, लिडिंग ऑफ द फ्रंट म्हणून ओळखलं जाणारे. कॅप्टनशिपमध्ये इथे चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय. विकेट जरूर त्यांनी मिळवलेली आहे. शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल आहे आणि हा बॉल जर पाहूया, बॅटर क्रमांक जर पाहिले आता 4 मैदानात दाखल होत आहेत. पाहूया बॅटरचं नाव काय असेल. राहुल चौगुले इथे दाखल झालेत. कालच्या दिवसापासून जर पाहिलं फक्त एकाच खेळाडूने या स्पर्धेमध्ये 50 धावा पूर्ण केल्या आहेत. तो खेळाडू म्हणजे सौरभ आठवले. त्यांनी सर्व बॉल षटकाराच्या दिशेने कालच्या दिवसात पाठवलेत. इथे मात्र पाहूया इथे यष्टांचा वेध घेतोय का? हो, येस. इथे विकेट्स मिळालेली आहे. षटक क्रमांक 4 ची समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती 40-41 धावांचं लक्ष मुंबई शहरच्या टीम समोर विलेपार्ले संघाने ठेवले. येऊया 2 मिनिटाच्या इनिंग नंतर पुन्हा मैदानात दाखल होऊया. महत्वाची स्पर्धा सारस्वत बँक पुरस्कृत अर्थातच माधव मंत्री T20 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. गेम ऑन, माइक ऑन. थँक्यू. या स्पर्धेची पहिली इनिंग जर पाहिली तर अर्थातच 17 मिनिटांमध्ये कंप्लीट करण्यात आलेली आहे, कारण की 20 मिनिटांचा अवधी आहे. 3 मिनिटं तुम्ही बोनस म्हणून तुमच्याकडे प्राप्त केलेले आहेत, परंतु बोनस तुम्हाला मिळणार नाही आहे. नाहीतर अर्थातच तुम्ही सांगाल की आम्ही 3 मिनिटं ठेवली होती, पुढच्या मॅचमध्ये आम्ही ते ॲड करतो, 23 मिनिटांमध्ये आम्ही सामना पूर्ण करतो, परंतु तसा नाही आहे. स्पर्धेचे नियम आहेत, कठोर निर्णय आहेत, त्याचं तुम्हाला फॉलोअप करावे लागेल. आणि मैदानामध्ये टेनिसचे महापंच म्हणून ज्यांना समजलं जातं असे युवराजजी बालेराव दाखल होताना आपण पाहतोय. चला टीम विलेपार्ले, आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घे. विनंती असेल कॅप्टन अमित, आपल्याला देखील विनंती असेल आपण लगेचच मुंबई येस मुंबई संघ आपले दोन्ही बॅटर्स आपण पाठवा. आणि त्याचबरोबर विलेपार्ले आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि पहिले गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. टीम विलेपार्ले बॉलर्स नेम, आपला एक अतिरिक्त खेळाडू आमच्याकडे पाठवा प्लीज. टीम कॅप्टन्स आणि बॅट्समन आपले देखील एक अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. विनंती आपल्याला, चला घाई करा प्लीज, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल, 5 धावांची पेनल्टी दिली जाईल.
लवकर यायचं आहे, चला लवकर पाठवा. 5 धावा पॅनलाइज केलं जाईल याची एक पण नोंद घ्या. टीम विलेपार्ले आपला एक्स्ट्रा प्रतिनिधी नाहीये. बॉलर बॅटिंग टीम मुंबई आपल्याला देखील विनंती आहे, आपला एक प्रतिनिधी तर लवकर पाठवा. 5 धावांना पॅनलाइज केलं जाईल. आजच्या दिवसामध्ये स्ट्रिक वॉर्निंग आहे. सर 1 मिनिटात मॅच थांबवा सर. आम्ही वारंवार विनंती करतोय टीम मुंबई आणि विलेपार्ले प्लीज या, लवकर घाई करा. तुम्ही इथं बसा प्लीज, कारण की तुमची बॅटिंग जर लेट असेल तर तुमचा 9वा खेळाडू इथं पाठवा. लवकर पाठवा, नाही तर पॅनलाइज केलं जाईल. 5 धावा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. जितेंद्र, बॉलर जितेंद्र. चला यायचं सर. मुंबई प्लीज घाई करा थोडी. आपण मुंबईमधले आहोत. मुंबईमध्ये क्रिकेट म्हणजे धर्म समजला जातो, परंतु तुम्ही डिले करताय. आम्ही वारंवार आपल्याला सांगतोय स्पर्धा यूट्यूब लाईव्ह आहे. घरी बसल्या तुमचे सर इथं बसा. सचिन आणि मिहीर पहिली आघाडीची जोडी मुंबई सारस्वत बँक या शाखेची दाखल होताना आपण पाहतोय. तर विलेपार्ले या संघाकडनं गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत, ते म्हणजे जितेंद्र पाहायला मिळत आहेत. विलेपार्ले सारस्वत बँकची ब्रांच आपल्याला पाहायला मिळते, त्या शाखेचे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. जितेंद्र गोलंदाज जर पाहिले, जितेंद्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर पाहिली, चला स्पर्धेला सुरुवात होते. क्रिक हिरोज, आपण हिरोज सारखं काम सलग 2 दिवस पाहिलंय. आज अंतिम दिवस, आज देखील आपल्याला लक्ष ठेवावे लागेल. जाऊया पहिल्या षटकाकडे. ओव्हर विकेटने मारा केला जातोय. गोलंदाज तयार, फलंदाज तयार. पहिलाच बॉल जर पाहिला, फुलर लेनचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, गल्लीमध्ये खेळण्याचा प्रयत्न. पहिला बॉलची संधी सोडली आहे बॅटरने. पहिलाच बॉल होता चांगला मारण्यासारखा, परंतु इथे कुठेतरी मात्र डोक्यामध्ये एक स्ट्रॅटर्जी ठरवून आले होते की नाही, मला पहिला बॉल खेळून काढायचा आहे, मला एकेरी धाव सुरुवात करायची आहे, मला धावेचा श्रेय गणेशा करायचा आहे. आणि हे मुंबईच्या टीमकडनं पाहायला मिळालंय, कारण की मोठे धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. धावसंख्या जर पाहिली, टार्गेट दिलेला आहे, किती टार्गेट आहे, 42. आणि इथे बिग हिट केला जातोय, परंतु क्षेत्ररक्षण अप्रतिम केलं जात आहे. क्या बात आहे. संघासाठी 5 धावा मात्र इथे वाचवल्या जात आहेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 1 धाव फक्त इथं खर्च करण्यात आलेली आहे. धावसंख्येत बदल, 2 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्येत 2 टीम मुंबई या संघाची 42 धावांचं आव्हान ठेवलंय विलेपार्ले या संघाने. आणि या 42 धावांचा पाठलाग करताना पाहूया मुंबई संघ पूर्ण करतोय का त्यांची दमछाक उडते हे देखील पाहावे लागेल. पुन्हा फुलर लेनचा बॉल, इथे संधी प्राप्त झाली आहे. बॉलला फेकून दिलंय खूपच लांब 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 बाउंड्री लाईनच्या बाहेर. सारस्वत बँक पुरस्कृत. अर्थातच भव्य दिव्य असा षटकार पाहायला मिळतोय. आले 6 धावा, षटकार. येस, 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या पाहिली तर धावफलकावरती 8 ही पाहायला मिळते. पुन्हा मात्र इथे दांड्यांचा वेध घेतलाय. इथे दांडी गुल केली आहे, यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात, विकेटचं पतन केलंय. तू षटकार मारलास म्हणून काय झालं, माझ्याकडे बॉल आहे, मी तुझी दांडी उडवणार. आणि हे मात्र गोलंदाजाने दाखवून दिले. गोलंदाज जितेंद्र ऑन फायर पाहायला मिळत आहेत. विकेट गेली आहे. 1 षटकार मारल्यानंतर 4 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या जर पाहिली स्थिरावली आहे. 8 या धावसंख्येवरती मोठा धक्का टीम मुंबई या मिळताना विकेट बाद. विकेट जर पाहिली तर सचिन सारखा बलाढ्य खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहतोय नाराज जरूर असेल, कारण की बॉलने उसळी प्राप्त नाही केली. एकंदरीत त्यांना वाटलं की लांब ठेवलेला बॉल थोडीशी उंची प्राप्त करेल, परंतु उंची नाही प्राप्त केली, तर त्या बॉलने सरळ यष्ट्या प्राप्त केल्या आणि सचिन सारख्या बॅटरला मात्र पाठवून दिलं पॅव्हलियनच्या बाहेर. बॅटरचं नाव, पुन्हा एकदा चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक 1 ची समाप्ती झाली आहे. धावसंख्या जर पाहिली 8 ही धावसंख्या पाहायला मिळते टीम मुंबई या संघाला. भूपेंद्र राणे बॅटिंगसाठी प्राप्त झालेले आहेत, मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. ओव्हर्स गेलेली आहे. धावसंख्या 8 सर, 1 विकेट्स गेलेली आहे. 8-8.
सर गोलंदाजाचं नाव सांगा प्लीज. बॉलर्स नेम. बॉलरचं नाव सांगा प्लीज. बॉलर शुभम. सोहम. गोलंदाज दाखल झाले सोहम विलेपार्ले या संघाच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2 वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी येत आहेत. काय बॉल टाकलाय ओहो, परंतु पंच आमच्याकडे वळतील. या दुपारच्या सत्रामध्ये मात्र वाईट बॉल घोषित केला जातोय. सकाळच्या सत्रामध्ये माफ करा. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली जाते. धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर 9 या धावसंख्येवरती प्राप्त झालेली आहे टीम मुंबई या संघाला. पुन्हा डाऊन द लेग साइड, परंतु मारण्याचा प्रयत्न केला. गॅप शोधलाय. बॉल पाहूया. गोळीच्या वेगाने मात्र गेले, परंतु खेळाडू तिकडे तैनात आहेत. फेकी केलेली आहे. 1 रन्स फक्त प्राप्त झालाय. धावसंख्या जर पाहिली जर्सी क्रमांक 10 भारतीय संघाचे माजी कर्णधार भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आहे. क्रिकेटचे देव म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्यांची जर्सी क्रमांक 10. मुंबई या संघाने मात्र 10 धावा मात्र इथं प्राप्त केलेल्या आहेत. कारण की 42 धावांचा पाठलाग करायचा 20 चेंडूंमध्ये. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ झालेला आहे. एकंदरीत जर पाहिलं 13 बॉलमध्ये 32 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. कंपल्सरी चेसिंग आहे. 20 मिनिटांमध्ये संपूर्ण स्पर्धा आपल्याला कंप्लीट करायची आहे. मैदानातून येताना आपण फटाफट बाहेर या. कोणीही मैदानाच्या आतमध्ये बसू नका किंवा मैदानाच्या आतमध्ये उभे राहू नका. जर तसं निर्देशनास आलं आमच्या आयोजन कमिटीच्या त्या शाखेतल्या खेळाडूवरती कारवाई करण्यात येईल याची देखील आपण नोंद घ्या. सुर्वे साहेबांनी आम्हाला सक्त निर्देश दिलेत. कुठलाही खेळाडू मैदानामध्ये उभा असेल सामना चालू असताना त्यावरती कारवाई करण्यात येईल याची देखील आपण नोंद घ्या. त्यामुळे आपण सर्व मैदानाच्या बाहेर उभे राहाल. मैदानाच्या बाहेरनं स्पर्धा बघाल, बाहेरनं अनुभवाल आणि या स्पर्धेचा आनंद घ्याल. जाऊया पुन्हा आपण मैदानाकडे. बॉल क्रमांक 3 कडे, षटक क्रमांक 2 कडे. गोलंदाज ऑन. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने लॉंग ऑन रिझन मध्ये खेळाडू तैनात आहेत. पाहूया किती धावा मिळतील. बॉल गॅदर केलाय, फेकी केलेली आहे आणि पुन्हा एकदा इथे एका धावेवरती रोखून ठेवलंय मुंबई या संघाला. आणि ज्यांच्या आपल्या खालसा कॉलेजच्या फुटपाथवरती ज्यांच्या 2 व्हीलर्स वाहन पार्किंग आहे त्यांना देखील विनंती असेल की आपण समोरच्या गल्लीमध्ये देखील पार्किंग आहे त्या ठिकाणी आपण गाड्या इतरत्र लावा. जर RTO ची कारवाई झाली तर आपल्याला मेसेज पडला जाईल RTO विभागाकडून की आपलं 500 रुपयाचं चलन कापण्यात आलेलं आहे. त्यामुळे कृपया करून असं काही करू नका की आपल्या गाडीवरती कारवाई होईल. धन्यवाद. पुन्हा जाऊया आपण मैदानामध्ये मॅच क्रमांक 2 आजच्या दिवसातील 10:25 सामना आपण पाहतोय. ज्यांच्या फुटपाथवरती बाईक आहेत व्हाईट बॉल दिला जातोय. अजूनही विनंती करतोय ज्यांनी गाडी पार्किंग केली आहे 2 व्हीलर्स खालसा कॉलेजच्या फुटपाथवरती त्या गाड्या आपण तिकडनं काढाव्यात आणि समोरच्या गल्लीमध्ये पार्किंग आहे त्या ठिकाणी नेऊन पार्किंग करा. अन्यथा आपल्या गाडीवरती RTO विभाग कारवाई करेल. पुन्हा एकदा स्लोअर बॉल टप्प्यात आलाय. टप्प्यात कार्यक्रम होतोय का तर नाही. इथे मात्र काऊ कॉर्नर रिझन मध्ये खूप लांबचं क्षेत्र निवडलं जातं आणि त्या क्षेत्र खूप लांब असतं म्हणून की काय तिकडे कॅच घेण्यात आलेली आहे आणि इथं विकेटचं पतन झालंय. विकेट क्रमांक 2 बॅक टू पॅव्हिलियन. दुसरा धक्का मुंबई या संघाला. दोन षटकांमध्ये जर पाहिली धावसंख्या 15 पाहायला मिळते. येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये 27 धावांची आवश्यकता असेल. टीम विलेपार्ले लक्ष ठेवायचं आहे आपण. मुंबई लक्ष ठेवायचं आपण. येणारे 10 बॉल आणि 27 धावा. राहुल चौगुले बॉलर आपण पाहतोय. राहुल गेलेत मैदानामध्ये. षटक क्रमांक 3 महत्वाचं षटक आहे. या षटकामध्ये जर 10-15 रन्स आले तर सामना आपल्याला हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळेल. जर राहुल यांनी अप्रतिम गोलंदाजी केली 5 ते 6 धावा खर्ची केल्या तर कुठेतरी विलेपार्ले या संघाकडे मात्र मजबूत स्थिती प्राप्त पाहायला मिळेल. जाऊया षटक क्रमांक 3 कडे. राहुल विलेपार्ले विरुद्ध मुंबई. पहिला बॉल यश त्यांच्यावरून उसळी घेऊन जाताना यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॅट बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. बॉल क्रमांक 2 कडे आपण जाऊया. बॉल क्रमांक 2 फेकला जातोय. पुन्हा एकदा बॅकफूट देऊन पूल केला जातोय. पूल सक्सेसफुल होतोय का तर इथे पाहिला 1 बाउन्स बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय बराच कालावधीनंतर चौकर पाहायला मिळतोय कारण की येणाऱ्या 8 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्या असतील त्या म्हणजे 23 धावा. त्याचा पाठलाग करायचा आहे. आता ही बॅटिंग करावी लागेल. मोठी फलंदाजी जर केली तर नक्कीच आपण या सामन्यामध्ये
आपला दबदबा कायम ठेवाल, अन्यथा या स्पर्धेच्या बाहेर जावे लागेल. कारण की वर्षातनं एकदा होणारी ही स्पर्धा, या स्पर्धेसाठी अहोरात्र मेहनत घेणारे आमचे संपूर्ण आयोजन कमिटी, आमचे संपूर्ण युनियन महत्त्वाचा प्रयत्न करत असते की ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण व्हावी. परंतु बॉल जो टाकला जातोय, यस, बाहेरच्या यष्ट्यांच्या बाहेर थोडेसे बॅटर मात्र बीट झाले, परंतु बॉल सर यशच्या हातामध्ये गेला आणि ते निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. 3 बॉलचा खेळ झालाय. उर्वरित 7 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. टीम मुंबई शाखा पुन्हा एकदा बिग हिट केला जातो. उंची गाठली आहे, लांबी नाहीये, येतील का, कॅच पकडतील का, परंतु इथे झेल सुटली जाते. 2 धावा खात्यामध्ये ऍड होतील. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. तुम्ही कॅच पकडा, नक्कीच तुम्ही विजयी होणार. परंतु इथे एक जीवदान दिलं जाते फलंदाजाला. धावसंख्या जर पाहिली 21 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली. विजयासाठी अजूनही 6 चेंडूंमध्ये 21 धावांची आवश्यकता असेल. या बॉलवरती जर 2 बॉल 41 हुआ है. इथे जर पाहिलं 1 धावा प्राप्त केलेली आहे. आता मात्र विजयासाठी जर पाहिलं तर विजयासाठी धावसंख्या असेल ती म्हणजे येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये 19 धावा हव्या असतील. कारण की 41 धावांचं लक्ष ठेवलं होतं. मला असं वाटलं होतं की 42 धावांचं लक्ष आहे. माझ्याकडनं चुकी झाली, परंतु क्रिक हिरोचं ॲप्लिकेशन आहे तिकडनं चुकी होत नाहीये. प्रॉपर स्कोअर तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय, हरकत नाहीये. जाऊया उर्वरित 5 बॉलकडे. येणारे महत्वाचे 5 बॉल. गोलंदाज दाखल झाले. प्लीज बॉलरचं नाव सांगा प्लीज. बॉलर्स नेम सांगा प्लीज. प्रसाद. गोलंदाज प्रसाद इथे दाखल झालेत. पाहूया विले पार्ले संघाकडनं आपल्या संघासाठी महाप्रसाद ठेवतायत का इथून आपल्याला प्रसाद हातावरती देऊन पुन्हा विले पार्लेला घेऊन जात आहेत, हे देखील पाहावे लागेल. क्रिकेट आहे, शेवटच्या बॉलपर्यंत सामना सोडायचा नाहीये. क्रिकेट हा अनर्थिचा खेळ आहे. कधी कोणाच्या बाजूने लागेल सांगता येत नाहीये. इथे मात्र खोलवर टप्प्याचा बॉल. खेळाडू आहेत, बॉलवरती येतील, क्षेत्ररक्षण करतील, तिथपर फेकी देखील करतील, परंतु 2 धावा इथे प्राप्त केल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती जाऊन पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 24 टू लॉस. मुंबई शेवटचं षटक, निर्णायक षटक. विजयासाठी अजूनही 4 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. 1 धावा शॉट मिळालेली आहे म्हणून की काय 23 धावा झाल्यात, परंतु इथे बिग 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 हिट करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झालेत. बॅटर ठोकलाय बॉलला, गेले 6 धावांवरती, आले 6 धावा. षटकार. 29 कितना चाहिए अभी 11. इथे जर पाहिला आतापर्यंत आपण शेतीचा 7-12 पाहिलाय, परंतु इथे कुठेतरी 3-12 पाहावे लागतोय. 7-12 म्हटलं की प्रत्येकाच्या मनामध्ये हा लाडू फुटत असतात. विचार करता 7-12 वरती माझं नाव आहे का, परंतु आता 3-12 वरती कोण नाव टाकतोय, बॉलर नाव टाकतोय का बॅटर नाव टाकतोय, देखील पाहावे लागेल. येणारे 3 बॉल 12 धावा. महत्वाचा सामना. इथे फुलरलेनचा बॉल होता, समोरच्या दिशेने भर्र काऊन दिलाय, परंतु इथे जर पाहिलं 1 बाउन्स, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. गेलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. माधव मंत्री चषक T20 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सारस्वत बँक पुरस्कृत दणदणीत खणखणी चौकार. येणारे 2 बॉल आणि विजयासाठी अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे, गेम ऑन आहे. सामना अजून संपला नाहीये. मुंबई कधी थांबली नाही आणि कधी थांबणार देखील नाहीये, परंतु विले पार्ले पाहायला मिळतंय. मुंबई उपनगरातला संघ आहे, त्यांच्याकडे देखील ताकद आहे, परंतु आता इथे जोर धरलाय तो म्हणजे मुंबई सारख्या संघाने. अर्थातच मुंबईची शाखा आमची सारस्वत बँक या शाखेचे खेळाडू मैदानात दाखल आहेत. ज्यांच्या बॅटमधून षटकार आला ते म्हणजे मिहीर परमार पाहायला मिळत आहेत. 16 बॉल आणि 23 धावांवरती फटकेबाजी करतायत, फलंदाजी करतायत. येणारे पुढील 2 बॉल आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. गेम ऑन. येणारे 2 बॉल आणि 2 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. महत्वपूर्ण सामना, महत्वपूर्ण षटक, महत्वपूर्ण 2 बॉल, महत्वपूर्ण बॉलर, महत्वपूर्ण बॅटर आणि महत्वपूर्ण ही आमची तुमची लाडकी स्पर्धा. आणि इथे 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 काय 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 खूपच 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 लांब. आणि इथे अंपर्स 2 नाही 3 वेळा दाखवत आहेत की हा बॉल सर बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकलाय, बॉलला पाठवलंय खूपच लांब. आलाय माधव मंत्री चषक T20 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. हाय हँडसम ब्रँडेड 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 षटकार. सर विनंती असेल वारंवार मैदानामध्ये यायचं नाही, पॅनलाइज केलं जाईल. टीम मुंबई
टीम मुंबई आपल्याला विनंती असेल वारंवार मैदानात आपण जाऊ नका, पॅनलाइज केलं जाईल. एक चेंडू, दोन धावा, एक चेंडू. विले पार्ले की मुंबई, मुंबई की विले पार्ले. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या मॅच साठी. टाळ्या थांबवू नका. पुन्हा बॅकफुटला येऊन बॉलला कट केलं. खेळाडू आहेत परंतु बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मैदानात देखील कोणी जाऊ नका सर. 2 मिनिटाचं एन्जॉयमेंट होईल कारण की मॅच खूपच हाय व्होल्टेज ड्रामा झालाय. थोडासा एन्जॉय त्यांना करून देत लगेच ते मैदानाच्या बाहेर येतील. तत्पूर्वी आपण जाऊया आमच्या मुंबईचा, आमच्या शिवडीच्या, आमचा करिरोडचा गोड आवाज ज्यांनी कालच्या दिवसापासून अप्रतिम समालोचन केलं असे तुमचे आणि आमचे आवडीचे समालोचक सन्माननीय कोल्हापूरचा दमदार आणि खणखणीत आवाज तो म्हणजे अभिषेकजी पाटील. यायचं सर. आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या आणि पुढच्या सामन्याचा आपण लगेच समालोचनाला सुरुवात करा. मॅन ऑफ द मॅच, चालू मॅचचा हिरो आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच टीम मुंबई या संघाचा. जोरदार टाळ्या वाजूया. विनिंग फटका मारलाय मिहिर साठी. जोरदार टाळ्या पण वाजूया. मॅच हिरो, मॅन ऑफ द मॅच. सर विनंती असेल मॅन ऑफ द